नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITBP भरती म्हणजे इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची माहितीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर माहिती इत्यादी आपल्या चॅनल उपलब्ध राहते. सो मित्रांनो, सबस्क्राईब नाऊ, प्रेस द बेल आयकॉन. जर तुम्ही या ठिकाणी पाहता की इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये 526 जागेसाठी एक नवीन याड आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो एकूण जागा आहेत 526 जागेसाठी याड काढलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता की पदाचे नाव आणि तपशील यामध्ये नंबर 1 आहे सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन, याच्या एकूण 92 जागा काढलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पदक्रमांक 2 आहे हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन, याच्या 383 मोठ्या प्रमाणात जागा काढलेल्या आहेत. त्यानंतर पदक्रमांक 3 आहे कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन, याच्या 51 जागा दिलेल्या आहेत. अशा एकूण मित्रांनो 526 जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला PDF पाहून अप्लाय करायचं आहे, कारण की कास्टमध्ये किती जागा आहेत की नाहीत याची डिटेल माहिती तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर उपलब्ध होणार आहे. आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील, PDF वगैरे, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे. मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिले असून या ठिकाणी पाहता की तुम्ही शैक्षणिक पात्रता पदक्रमांक 1 आहे BSc साठी. पदक्रमांक म्हणजे 1 मध्ये BSc असणे आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, त्याचप्रमाणे किंवा IT या कॉम्प्युटर सायन्स अशा प्रकारे या ठिकाणी पदक्रमांक 1 साठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पदक्रमांक 2 साठी आहे 85% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबत तुम्हाला 12वीत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सायन्स किंवा तुम्हाला 10वी उत्तीर्ण असाल आणि सोबत जर तुमचा IT असेल तर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर, किंवा तुम्ही 10वी प्लस डिप्लोमा असेल तुमचा इलेक्ट्रिशियन, कम्युनिकेशन, अशा प्रकारे या ठिकाणी जर का तुमचा डिप्लोमा असेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी पदक्रमांक 3 साठी आहे फक्त 10वी उत्तीर्ण. जर का तुम्ही 10वी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पदक्रमांक 3 साठी. त्यानंतर याला वयाची अट आहे. डिसेंबर 2024 रोजी SC STला 5 वर्ष सूट आहे, म्हणजे पदक्रमांक 1 साठी आहे 20 ते 25 आणि SC STला 5 वर्ष सूट, OBCला 3 वर्ष सूट. त्याचप्रमाणे पदक्रमांक 2 आहे 18 ते 25, याला सुद्धा ते सेम कंडिशन आहे एजमध्ये सूटची. परंतु पदक्रमांक 3ला 18 ते 23 वर्ष असणे आवश्यक आहे. जर का SC मध्ये असेल तर 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष सूट. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी वयाचा कॅटेगरी आहे. जर का तुम्ही वयामध्ये बसत असाल आणि जर का तुम्ही फोर्समध्ये इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो मित्रांनो, अशा प्रकारे नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत. त्यानंतर फी आहे SC ST एक्समॅनला आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. परंतु जनरल, OBC आणि EWSला 200 रुपये आहे आणि पदक्रमांक 2 आणि 3ला 100 रुपये. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिलेलं असून जर का तुम्ही या जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, कारण की आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 डिसेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही ITBPची भरती असून आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.